बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोवर निवडणुका नको, सत्य स्वीकारा आणि निवडणूक कार्यक्रम रद्द करा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। सत्तेतील 3 पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही असंही राज ठाकरे म्हणाले। निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी का दाखवत नाही, मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी असे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले। याद्या आम्हाला द्या, आम्ही शहानिशा करू असंही राज ठाकरे म्हणाले। मतदार याद्या न दाखवणं हाच पहिला घोळ आहे। मतदार याद्या न दाखवून आयोगाला काय मिळतं असा सवाल राज ठाकरेंनी केला। कोण कोणाचे वडील हेच या याद्यांमधून कळत नाही असं राज ठाकरे म्हणाले। लोकशाहीचा खेळखंडोबा सुरू आहे, लोकशाहीच्या नावाने आम्ही हुकुमशाही गाजवू देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। सुप्रीम कोर्टाने सुमोटो केस घ्यावी, मतदार यादीतला घोळ सुधारत नाही तोपर्यंत निवडणुका नको, असं सर्व मतदार याद्या सुधारलेल्या असाव्यात असंही उद्धव ठाकरे म्हणाले। मतदार याद्यांच्या घोळाची जबाबदारी कोणाची, हात कोण झटकतंय असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला। याद्यांमध्ये घोळ असताना निवडणुका कशा घेता असा प्रश्न सुद्धा उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही, व्हीव्हीपॅट तुम्ही घेत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल असं उद्धव ठाकरे म्हणाले। किती दिवस लागू द्या, निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्या अशी मागणी ठाकरेंनी केली। निवडणूक आयोगाची भेट घेतली मात्र आमचं समाधान झालेलं नाही, आयोगानं समाधानकारक उत्तरं दिली नाहीत असं बाळासाहेब थोरात म्हणाले। विधानसभेची मतदार यादी अनेक घोटाळ्यांनी भरलेली आहे, घोळ असलेल्या यादीसह निवडणुकीला सामोरं जाणं योग्य नाही असंही थोरात म्हणाले। मवियाचे नेते आणि मनसेने घेतलेल्या निवडणूक आयोगाच्या भेटीवरती मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार टीका केली आहे। एकीकडे निवडणूक आयोगावरती विश्वास नाही म्हणता मग त्यांना भेटायला का गेलात असा सवाल त्यांनी उपस्थित केला। राज ठाकरे मवियासोबत गेल्यामुळे आम्हाला फटका बसू शकतो असं आम्हाला अजिबात वाटत नाही। महाविकास आघाडीचं एकदा धोरण ठरवू द्या, ते मनसेला सोबत घेणार का ही त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट झाल्यानंतर मग महायुतीची भूमिका आम्ही मांडू असंही शंभूराज देसाई म्हणाले। अंजनगाव सुरजी मतदार यादीतील घोळ समोर आल्यानंतर बच्चू कडू आक्रमक झालेत। याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं पाहिजे, नाहीतर निवडणूक आयोगावरच आम्हाला आंदोलन करावं लागेल असा इशाराही कडूंनी दिलाय। अंजनगाव सुरजी तालुक्यातील मतदार यादीतून गावं गायब झालेली आहेत। भाजपकडे फिरते वोटर आहेत, या फिरत्या वोटर्सपासून सगळ्यांनी सावध राहा असं यशोमती ठाकूर म्हणाल्या। बुलढाणा जिल्ह्यात पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच महायुतीत दुफडी निर्माण झालेली आहे। ज्या पक्षाचा विधानसभेत आमदार असेल त्याचाच तिथला नगर परिषदेवरती नगराध्यक्ष असावा अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली। गोवंडीकडे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या कार्यक्रमात राडा झालेला आहे। काही नागरिकांनी अबू आझमींना विभागातील प्रश्नांवरून धारेवरती धरले। यावेळेला आझमींच्या सहकारी आणि पदाधिकाऱ्याला त्यांनी चोप दिलेला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालाय। राज्यातील युती सरकारच्या धोरणाच्या विरोधात येत्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमर काळे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत। त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावरती भाजप विरोधात राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची चिन्ह आहे। सत्रात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यानंतर मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदे महत्त्वाची बैठक घेणार आहेत। या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई देखील उपस्थित असतील। मागील काही दिवसांपासून कांद्यांचे बाजारभाव प्रचंड गडगडलेले आहेत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे। या परिस्थितीत फक्त सरकार जबाबदार आहे असा हल्लाबोल खासदार अमोल कोल्हेंनी केलाय। शेतमालाचे भाव केंद्र सरकार ठरवत असताना पुढाकार घेण्याची जबाबदारी कोणाची असा सवाल करत दिलीप वळसे पाटलांनी अमोल कोल्हेंवरती निशाणा साधलाय। कांद्याला बाजारभाव नाही म्हणता आणि तुम्ही मात्र सिरियलमध्ये बिझी आहात असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। वळसे पाटलांच्या वक्तव्यावरती अमोल कोल्हेंनी तितक्याच जोरदार शब्दात पलटवार केलेला आहे। भाजपाच्या मांडीला मांडी लावून सत्तेचा मलिदा खात असाल तर त्या सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाब विचाराचं धाडस दाखवा असा हल्लाबोल अमोल कोल्हेंनी वळसे पाटलांवरती केला। बीड जिल्ह्यातील भूस्खलन झालेल्या कपिलधार वाडीला जरांगे पाटलांनी भेट दिलेली आहे आणि पाहणी केली आहे। यावेळेला पाहणी केल्यानंतर त्यांनी थेट शंभूराज देसाई यांच्याशी फोनवरून संवाद साधला। यवतमाळच्या वणीमध्ये भाजप नेते विजय चोरडिया यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती वणीमध्ये भाजपाला खिंडार पडलाय। मंत्री छगन भुजबळ यांचा आज
78वा वाढदिवस आहे. नाशिकच्या त्यांच्या निवासस्थानी भुजबळांचा वाढदिवस साजरा केला जातोय. यावेळेला कार्यकर्त्यांसह ओबीसी नेते शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले. पिंपरी विधानसभा मतदारसंघात 50,000पेक्षा अधिक मतदार बाहेरचे आणल्याचा आरोप एका तक्रारदारानं केलाय. अजित पवारांनी घेतलेल्या जनसंवाद कार्यक्रमात तक्रारदारांना हा आरोप केलाय. अजित पवारांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना तंबी दिली आहे. अतिक्रमण काढा, फुटपाथवरील वाहनं काढा अशा सूचना अजित पवारांनी दिल्या. पुणे पालिका आयुक्तांच्या गाडीसमोर लोटांगण घालत आंदोलन करण्यात आलेलं आहे. धानोरी परिसरातील अनेक प्रलंबित प्रश्नांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. सलग तिसऱ्या दिवशी बदलापूर स्थानकात ट्रेन उशिरा आल्यामुळे प्रवासी संतापलेत. स्टेशन मास्टरला प्रवाशांनी घेराव घालत जाब विचारलाय. रोज गाड्या अर्धा तास उशिरानं धावत असल्याने प्रवासी संतप्त झाले. पुणे मुंबई दरम्यान रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांचा प्रवास दिवसेंदिवस खडतर होत चाललाय. डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस अशा गाड्यांमधून गर्दीत प्रवास करावा लागत असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं मोहीम राबवली. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामावर आजपासून हातोडा पडतोय. या बांधकाम पाडणाऱ्याला स्थानिकांनी तीव्र विरोध केला. दादरच्या शारदाश्रम या ठिकाणी विद्यार्थी विरारला पिकनिकसाठी आलेले होते. मात्र यावेळेला त्यांची बस वाहतूक कोंडीमध्ये अडकली. तब्बल 12 तास विद्यार्थी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले होते. यावेळेला स्थानिकांनी त्यांच्या जेवणाची सोय केली. पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा मंत्री गणेश नाईकांना देखील फटका बसलेला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी नवी मुंबईहून पालघरकडे येताना गणेश नाईक वाहतूक कोंडीत अडकले. पंढरपुरात आज विठ्ठल मूर्ती संरक्षण दिन साजरा केला जातोय. यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून विठ्ठलाच्या पादुकांचं देगावकडे प्रस्थान झालेलं आहे. सूर्याजी पाटील यांचे 13वे वंशज आमदार अभिजित पाटील हा उत्सव साजरा करतात. अतिवृष्टीमुळे तसंच पैनगंगा आणि काच नद्यांच्या पुरामुळे मसला पेन ते पेनबोरी हा पाणंद रस्ता वाहून गेलेला आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मशागतीची कामं पूर्णतः प्रभावित झाली आहेत. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची नुकसान भरपाई देण्यासह 7/12 कोरा करावा या मागणीसाठी संघर्ष शेतकरी संघटनेच्या संतोष चव्हाण यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. 7व्या दिवशीही उपोषण सुरू असून उपोषणकर्त्यांची प्रकृती आता ढासळते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला. सकाळपासूनच जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. आभाळात ढग दाटल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. पुण्यात भटक्या श्वानांची संख्या वाढल्यामुळे निर्बीजीकरण लसीकरण करणं आव्हानात्मक ठरतंय. त्यामुळे आता पालिका भटक्या कुत्र्यांवरती मायक्रोचिपद्वारे नजर ठेवणार आहे. बदलापुरात कार्यकारी अभियंत्यांच्या केबिनमध्ये महिला मनसैनिक संतप्त झालेल्या होत्या. यावेळेला त्यांनी गोंधळ घालत शिवीगाळ करून लोखंडी बेल फेकून मारलेली आहे. मराठी येत नाही असंच उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे मनसैनिकांचा राग अनावर झाला. जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दराने विक्रमी उसळी घेतलेली आहे. जीएसटीसह सोन्याचे प्रतितोळा दर तब्बल 1,31,000वरती पोहोचले. तर एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 4,000ची वाढ झाली. चांदीचा दर प्रति किलो 1,96,000वरती पोहोचलाय. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रति किलो 5 ते 9 रुपयांचा भाव मिळतो. 1 किलो कांदा पिकवण्यासाठी 10 ते 12 रुपयांचा खर्च लागतो. मात्र किमान भाव सुद्धा मिळत नसल्यामुळे हवालदिल शेतकऱ्याला घाट्यामध्ये सौदा करावा लागतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 651 बालकं कुपोषित श्रेणीमध्ये आढळली आहेत. या सर्व बालकांना येत्या 14 नोव्हेंबर बाल दिनापर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पंचसूत्री दिलेली आहे. जिल्हा कुपोषणमुक्त करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी अद्यापही ठप्पच आहे. NHI प्रशासन आणि वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्यात सपशेल अपयशी ठरतात. बंदी असताना सुद्धा महामार्गावरती अवजड वाहनांची वर्दळ बघायला मिळते. दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळातर्फे विविध मार्गांवरती संभाजीनगरमधून रोज 55 जादा बस सोडल्या जात आहेत. शिवाय प्रवाशांच्या गर्दीनुसार ऐनवेळी जादा बस चालवण्याचंही नियोजन एसटी विभागाकडून करण्यात येते. दिवाळीच्या काळात प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा या दृष्टीने जळगाव विभागाने तब्बल 142 वाढीव बस फेऱ्यांचं नियोजन केलं आहे.